आता तर आपल्याकडं 3 कमळ आहेत. त्यात फुले मॅडम आहेत, खरात सर आहेत आणि शमशेरदादा नगराध्यक्ष पदासाठी आहेत. तरी ह्या तर वार्डात म्हणजे पूर्ण फलटणचा असा आता कौल आहे की पूर्णतः कमळाला मतदान होईल. कारण की त्यांचा कुठल्याही विरोधकाला किंवा विरोधाला ही नसताना त्यांचं फक्त आपल्या जे कार्य आहे किंवा विकास आहे त्याच्याकडे त्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळं विकासालाच पाठिंबा सर्वजण देते. आता जसे की फुले मॅडम म्हटलं तर की ते असताना मुख्याध्यापक आहेत आणि मी ज्या शाळेत आहे ना जिथं शिकलो तिथं त्या आम्हाला मुख्याध्यापक होत्या किंवा तिथं जे आत्ता जे कार्य होतं तिथं मी कार्याला सुद्धा होतो. तर मध्येच आपलं जे कोरोना काल आला त्यावेळेस आपल्या मराठा क्रांती मोर्चा व दिलीपसिंह भोसले यांच्या माध्यमातून त्यांच्या शाळेत मोठ्या प्रमाणात 25 बेडचं कोरोना काळात आहे ना ऑक्सिजन बेड म्हणून मोफत ऑक्सिजन बेड म्हणून उपलब्ध करून दिल्या होत्या आणि त्यामध्ये कोणत्याही शुल्क आकारला गेला नाही. त्यामध्ये आमच्या शेजारचे बंडू मोहिते तसेच की आत्ता जे आपल्या दत्तनगरमधले मनोज पाटोळे हेही तिथं ॲडमिट होते. त्यांनीही त्याचा लाभ घेतला. कोणत्या ऑक्सिजनची की आपण बघितलं मोठमोठे हायफाय दवाखाने आहेत तिथं की दिवसाला की बेड आमच्याकडे उपलब्ध नाही आणि चार्ज 10,000 रुपये द्या, 20,000 रुपये द्या असे असताना सुद्धा इथं की विनाशुल्क पूर्णतः बेड उपलब्ध होते. आणि त्या कार्यासाठी ज्यावेळेस आमच्या तिथं मुख्याध्यापक होत्या तर त्यांच्या थ्रू की बाबा तुम्ही काय करू शकता तिथं काय व्यवस्था करा. तर त्यांचं विजन असं होतं की ते जे कोरोना काळाचे जे पेशंट आले तर त्यांना असं वाटू नये की तुरुंगात कोंडल्यासारखं. तर त्यांनी ते ग्राउंडमध्ये की ग्रीन नेट लावून की फुले मॅडमनी जे त्यांच्या माध्यमातून की बाबा इथं आपल्याला वृक्षाचं हे कसं करता येईल म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे कुंड्या आणून की प्रसन्न वातावरण होईल ह्या प्रकारचं विजन ते फुले मॅडमच्या माध्यमातून झालं. आणि ते तिथं मुख्याध्यापक आहेत त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे गणवेश कुठले असले पाहिजेत विद्यार्थ्यांना की जे आत्ता की मी पण आहे किंवा आमचे बंधुरा शिकले ते कोर्टात आहेत ते सगळं जे शिक्षण करून जे आम्ही आलो आहे त्यांच्या माध्यमातूनच इथपर्यंत आलो आहे. तर आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला तर आम्ही 100% त्यांना नगरसेवक म्हणून पाठिंबा देऊ आणि तेही आपल्या नगराचा म्हणजेच की जिथं उमेदवारी म्हणून आहे त्या 100% फुल बहुमताने निवडून येतील असं मी सांगतो. आणि की जसं की कोरोना काळात कुठल्याही मोठमोठ्या दवाखान्यात गरम पाण्याची सोय नव्हती तर त्या शाळेमध्ये पूर्णतः पेशंटला आंघोळ करण्यासाठी गरम पाण्याची सोय. त्यामुळे कोणतेही जंतू त्या पेशंटवरच्या अंगावर दिवसांदिवस कमी होत होते. तसंच की फुले मॅडमने सांगितलं की जसं की आपल्याला गरम पाण्याची सोय आहे तर मी एक मशीन देते की ते पाणी पिऊही शकतात. मग गरम पाण्याची पिण्याचीही सोय त्यांना की त्यातनं ते वाफेची गोळीसुद्धा टाकून वाफसुद्धा घेऊ शकतात आणि ते गरम पाणी दररोज ते कंटिन्यू पिऊ शकतात अशी सुद्धा मशीनची उपलब्ध होती. पूर्णतः आणि स्वतंत्र टॉयलेट होते की आजकाल आहे ना मोठमोठ्या हायफाय दवाखान्यात सुद्धा की स्वतंत्र टॉयलेटची सोय नाही आहे. एक पेशंट आहे ना 10 पेशंट एकच टॉयलेट वापरते तिथं प्रत्येक पेशंट प्रत्येकाला रूमला प्रत्येक सेपरेट टॉयलेट होतं. तर या विकास कामामुळे मी असं म्हणतो की आणि ह्याच्या गटात आता की दिलीपसिंह भोसले आहेत आणि ते पण विकासाच्याच बाजूने आहेत. तर आणि शमशेरदादा तर आपण बघितलं तर घरोघरी फिरतात गल्लोगल्ली की ते सर्वसामान्य माणूस असल्यागत त्यांची वृत्ती आहे विकासाकडे त्यांचा प्रत्येक पाठबळ आहे. तर नगराध्यक्ष पदासाठी 100% काळ्या दगडावर विषय की शमशेरदादा म्हणजे शमशेरदादांनाच लोकांचं बहुमत आहे. आणि हे सर्व काही होईल ते रणजितदादांच्या मार्फत आणि शमशेरदादांच्या मार्फतच. आपलं आता जे विकासाचा जसं बारामती आहे तसं फलटण आहे ना बारामती व्हायला काही वेळ लागणार नाही. पंचवार्षिकमध्ये 100% होणार आणि आमचं बहुमत शमशेरदादा आणि दोन्ही नगरसेवक फुले मॅडम आणि खरात सरांना आहे.